तर मंडळी, आज आपण बनवतोय सगळ्यांची फेवरेट अशी पावभाजी। मला असं वाटत नाही की पावभाजी कोणाला आवडत नसेल। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलाय मोठा असा फ्लॉवर, नंतर घेतलेला आहे 7 ते 8 टोमॅटो कापून घेतलेले आहेत, 4 ते 5 ढोबळी घेतलेली आहे आणि मीडियम साईज ते 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत। ग्रीन पीस मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत आणि अजून याच्यामध्ये मी ॲड करते ते म्हणजे बीट जे आहे ते मी मिक्सरमधून ग्राइंड करून ॲड करते। आपण जेव्हा हे सगळं शिजायला घालतो त्यावेळेस मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, 1 चमचा हळद आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि हे मस्त असं म्हणजे त्याचे 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि शिट्ट झाल्यानंतर मग आता मी ते मस्त असं मिक्सरमधून पूर्ण सगळं थंड झाल्यानंतर ग्राइंड करून घेते। म्हणजे त्याची एक फाईन पेस्ट होते आणि खूप छान लागतं ते खायला। तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, मिक्सरमधनं त्या पूर्ण याची पेस्ट करून मग पावभाजी बनवा। खरंच खूप जास्त टेस्टी अशी पावभाजी बनते। आता आपण वळूयात पावभाजीकडे। तर पावभाजीसाठी मी आता एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे 3 ते 4 चमचे आणि त्याच्यामध्ये मी आता पहिल्यांदा ॲड केलेला आहे लसूण जो आहे, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत आणि त्या मी ह्याच्यामध्ये ॲड केल्या आहेत आणि हा जरा थोडा ब्राउनिश होईपर्यंत भाजायचा। लसूण हा तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा चांगला आणि मग हा लसूण याच्यामध्ये चांगला फ्राय झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले 5 ते 6 कांदे याच्यामध्ये आपण ॲड करायचे आणि हा जो कांदा आहे तो चांगला ब्राऊन होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा। हा चांगला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये। म्हणजे कांदा जर चांगला ब्राऊन झाला तर त्याची टेस्ट खूप जास्त एनहान्स होऊन आपल्याला पावभाजीमध्ये येते आणि आता आपला कांदा खूप छान प्रकारे ब्राऊन झाला आहे। आता याच्यामध्ये मी भरपूर असा पावभाजी मसाला टाकते, कारण की पावभाजी मसाला टाकण्यामध्ये बिलकुल कंजूसी करायची नाही। मी पावभाजी मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता की तुमच्या घरी कसं कमी जास्त चालतं तसं। आता ही पावभाजी खूप जास्त होती, म्हणजे जवळजवळ 8 ते 10 लोकांची पावभाजी होती, त्याच्यामुळे मी जो मोठा पॅक असतो तोच प्रेफर केला पावभाजी मसाल्याचा आणि तो मी पूर्ण पॅक याच्यामध्ये टाकला आहे। आणि आता तुम्ही बघू शकता की आपली जी पावभाजी आहे, भाजीची भाजी जी आहे जी अशी दिसते आता मिक्सरमधून काढल्यामुळे। आणि आता हा मसाला पण चांगला शिजला आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचाच मीठ टाकलं, कारण की याच्या आधी मी ऑलरेडी शिजताना 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हे मीठ चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत पावभाजीची भाजी, जी आपण मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतली आहे। तर तुम्ही बघू शकता की आता मी याच्यामध्ये भाजी ॲड केली आहे आणि आता हे पूर्ण सगळं आपण एकजीव करून घेऊयात। आणि बघू शकता की आता भाजीचा जो कलर आहे तो चेंज होत आहे आणि बीटामुळे खरंच पावभाजीला वेगळा म्हणजे कलर खूप छान येतो आणि पावभाजी खूप छान टेस्टी पण लागते। आणि आता हे मी सगळं मिक्स करून घेते आणि याला एक छान उकळी येऊ देते। म्हणजे आपली पावभाजी म्हणजे आता ऑलमोस्ट आपली पावभाजी होत तर आलेलीच आहे। एकदम शेवटचे 5 मिनटं याला मंद आचेवर उकळी येऊ द्या, मग आपली पावभाजी आहे खाण्यासाठी तयार। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही ट्रिक वापरून तुम्ही नक्की पावभाजी करून बघा। तुमची पावभाजी जी आहे ती 1 नंबरच होणार याची गॅरंटी मी देते आणि कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला पावभाजी खूप जास्त आवडते। आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय।